श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. घर, जॉब आणि अध्यात्म या आपल्या सगळ्यांच्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये मी सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून वेगवेगळ्या आध्यात्मिक गोष्टींवर चर्चा करत असतो, माहिती बघत असतो. तसाच एक नवीन आणि छानसा विषय तुम्हाला माहिती करण्यासाठी आजच्या ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मी घेऊन आलेली आहे. विषय म्हणजे असा खूप वैशिष्ट्यपूर्ण असा नाही, पण आषाढी एकादशीचे महत्त्व सांगणारा, त्याचप्रमाणे आषाढी एकादशीच्या दिवसाचे नियोजन आपण कसे करावे, पूजन कसं करायचं, याची दिवसभराची संपूर्ण माहिती चर्चा आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत. तर तुम्ही शेवटपर्यंत हा व्हिडिओ नीट लक्षपूर्वक ऐका, कारण हा व्हिडिओ ऐकल्यावर तुम्हाला नक्कीच खूप फायदा होणार आहे आणि आषाढी एकादशी कशी साजरी करावी याचं मार्गदर्शन पण तुम्हाला होईल अशी अपेक्षा करते. तर देवशयनी आषाढी एकादशी ही आषाढ शुद्ध 11 म्हणजेच दिनांक 29 जून 2023 रोजी आहे. या दिवसापासून चातुर्मासास आरंभ होतो. भगवान महाविष्णू क्षीरसागरात शेषशय्येवर 4 महिने निद्राधीन होतात. म्हणून या दिवसाला देवशयनी एकादशी असेही म्हणतात. या दिवशी सर्व सेवेकऱ्यांनी उपवास करावा व आपल्याला सद्गुरू परमपूज्य मोरीदादांनी दिलेल्या भगवान श्री पांडुरंगांच्या दिव्य मंत्राचा 1 माळ जप करावा. या दिवसापासून 4 महिने गोपद्म व्रत करावे. आपल्या देवघरासमोर रोज सकाळी रांगोळींनी 33 पद्मे काढावी. 33 गोपद्मे काढावी. हे व्रत कार्तिक शुद्ध एकादशी पर्यंत करावे. एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नानादी कार्यक्रम आटपून आपल्या कुलदैवतांची व भगवान श्री हरी श्री विष्णूंची पूजा करावी. विष्णू सहस्त्रनाम, श्री रामरक्षा, गीतेचा 15वा अध्याय वा गीतेची 18 नावे पठण करावी. उपवास करावा. उपवास हा मनाने करावा. उपवास म्हणजे मनाने परमेश्वराजवळ निवास करणे. भगवान श्री विष्णूंना 1000 किंवा 108 तुळशीपत्र वाहावीत. पुण्यप्राप्तीबरोबर शरीरातील इंद्रियांनाही विश्रांती मिळावी, हा उपवासाचा मूळ हेतू होय. श्री विष्णूंचा चक्र, गदा, कमळ व पायाजवळ माता लक्ष्मी असा शेषशय्येवर निजलेल्या फोटोचा पूजन करावे. खालील मंत्र प्रार्थनापूर्वक म्हणून पूजन करावे. सुप्ते जगन्नाथे जगत्सुप्पां भवदेदिदं विबुद्धे त्वयि विबुद्धेत तत्सर्व सचराचरम. मी व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला हा मंत्र देत आहे. त्याचप्रमाणे भगवान श्री पांडुरंगांच्या पुढील मंत्राचा 1 माळ जप करावा. श्री वत्सम धारयन वक्षे मुक्तामाला षडाक्षरम. श्री वत्सम धारयन वक्षे मुक्तामाला षडाक्षरम. आता चातुर्मासामध्ये कोणकोणती व्रते करतात याचा आपण अगदी थोडक्यात यावर आपण एक कटाक्ष टाकूया. चातुर्मास्य व्रते. जी व्रते चातुर्मास्यात विशेष मानली गेलेली आहेत आणि भगवान विष्णूंची कृपादृष्टी प्राप्त होण्याची ही व्रते आहेत. चातुर्मास्यात केली जाणारी व्रते म्हणजेच अश्वत्थ म्हणजे पिंपळ आणि तुळस यांची पूजा. म्हणजे आपल्याला दररोज पिंपळ आणि तुळशी मातेची पूजा करायची. त्यानंतर सेवा, प्रदक्षिणा, दीपदान, भगवान विष्णूंच्या स्तोत्रांचे मंत्रांचे पठण, विष्णू सहस्त्रनाम, गीता पठण, भागवत, विष्णू पुराण श्रवण व पठण करावे. ही झाली चातुर्मासात केले जाणारे सेवा किंवा व्रते. त्यानंतर आहे शयनव्रत. शेषशय्येवर असलेल्या श्रीवत्स महांकित 4 भुजांनी युक्त आणि लक्ष्मी सहित विराजमान झालेल्या नारायणाची पूजा दिवसभर चंद्रोदयानंतर अर्घ्य देऊन भोजन करावे. याने घरावरील सर्व संकट टळून अखंड सुखप्राप्ती होते. त्याचप्रमाणे
आपल्या घरी अखंड लक्ष्मीचा वास राहतो. गोपद्मव्रत. चातुर्मासामध्ये केले जाणारे 33 गोपद्मव्रत हे सुद्धा विशेष फलदायी व्रत मानले गेलेले आहे. संपूर्ण चातुर्मासात आषाढी एकादशीपासून ते कार्तिकी एकादशीपर्यंत 33 गायींचे पद्म म्हणजे पाय आपल्याला देवघरासमोर काढून त्यांचे दररोज पूजन करायचे आहे. हळदी कुंकू स्वास्तिक व्रत. त्याचप्रमाणे आपल्या कुलदेवतेच्या नावाने किंवा कुलदेवतेला उद्देशून हळदी कुंकूचे स्वास्तिक काढून त्यांचं सुद्धा आपल्याला पूजन करायचं आहे, जेणेकरून आपले सौभाग्य वृद्धी होईल आणि आपल्या घरात अखंड आपल्या कुलदैवतेचा वास राहील. तर ही झाली चातुर्मासात केली जाणारी साधी, सोपी आणि विशेष फलदायी अशी व्रते. मध्ये दिलेल्या मंत्रांचे फोटो मी आता या शेवटी देत आहे व्हिडिओमध्ये. तुम्हाला जर आवश्यकता वाटेल तर तुम्ही नक्की ते वाचा किंवा त्याची सेवा करा. तर आशा करते तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, तुम्हाला काही माहिती यातनं कळली असेल, मार्गदर्शन झाले असेल. तर पुन्हा भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.